नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोकणात म्हणजे आपल्या इथे 3 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय. तर तेच बघायला होतं आम्ही आता नदीची काय कंडिशन आहे. ती पाणी आय थिंक वाढलं असेल, ते तुम्हाला पण दाखवेल. आणि मी तुम्हाला बोललो होतो की आज आपण निळवण्यात कातलवाडीत जायचं म्हणून वरती भागात फिरायला. तर मी जाणार आहे, ते दुपारी जाणार आहे, कारण आत्ता पाऊस त्याच्यामुळे ती बाईक चालवू शकत नाही, पूर्ण वाट लागेल. बाकी तुम्हाला रस्ता दाखवतो. हे बघा, 3 दिवस कंटिन्यू पाऊस आहे. बाकी गाड्या जाम सुटते ना. हे बघा, तर मित्रांनो आपल्यासोबत जात आहे बाल्या म्हणजे विनायक, तिकडे दादा आणि ओम. तर मित्रांनो आज बरेच जण आहोत. हे बघा, ओम काय सांगशील सबस्क्रायबरला? काय नाही, फक्त तुम्ही बघा. आता आम्ही चाललोय जरा फिरायला, तुम्हाला पण फिरवतो. कसं आहे, तुम्ही घरी बसून फक्त बघा, इकडे येऊ नका, नाहीतर भिजतात. पाऊस चालू आहे, आम्हाला काय फरक नाही पडत, त्यामुळे या फिरायला. एवढंच. तर मित्रांनो आता मी जस्ट वाडीत पोहोचलोय, तुम्हाला दाखवतो काय कंडिशन आहे पावसाची. हे बघा, पण पाऊस खूप पडला, खूप म्हणजे खूपच. बघा, गणपतीच्या नंतर खूप पाऊस. दिवाळी आली, दिवाळी संपायला आली, उद्या तुळशीचे लग्न आहेत, उद्या की परवा, तरी पण पाऊस कंटिन्यू चालू आहे. जेवढ्या लोकांनी भात कापलेलं ना, तर सगळ्यांची पूर्ण वाट आली भाताची, सुकलाच नाही प्रॉपर. हे बघा, खूप बेकार कंडिशन झाली. मित्रांनो प्रॉपर मी आता वाडीमध्ये पोचलोय. हाय बघा, तर मित्रांनो हे बघा, पूर्ण हिरवं गार झालंय सगळीकडे. गणपती तुम्ही बघितलात, पूर्ण गुलाल होता इथे तो रोडला. जवळपास बघा 15 मे पासून पाऊस जो सुरू झालाय तो अजूनपर्यंत, म्हणजे दिवाळी संपायला आली. उद्या तुळशींचे लग्न, उद्या की परत तुळशींचे लग्न आहे, तरी पण पाऊस कंटिन्यू आहे. हे बघा, पूर्ण हिरवं गार सगळीकडे. आता खालती गेल्यावरती समजेल किती पाणी आहे, तो पाणी वाढला की नाही वाढला तो. तर मग आपण जाऊन बघू खाली. हे बघा, ओ बाबूदा, बाबूदा कुठे? हा बघा, बाबूदा गुरांना घेऊन आलाय चारायला. बाकी ते 2 जण मागून येत आहेत, आपण बरंच पुढे आलो. बाकी उतार आहे, पूर्ण उतार आहे. बघा आजूबाजूला का पूर्ण हिरवं गार. इकडे हिरवं गार, इकडे हिरवं गार. तर मित्रांनो ह्यानी पिपलाप घातला. हे बघा, काय गरज आहे का पावसात नाही. हे बघा, हे बघा चालतंय बघा कसा. पिपलाप घातला पावसात न. ब ए बाल्ल्या, चप्पल खालती पुढे येईल डायरेक्ट पायातून. तर मित्र तुम्हाला दाखवतो आता कंडिशन काय आहे ती. बघूया, पूर्ण हिरवं का राज्य बाजूला, पूर्ण हिरवं का. आता जसं आम्ही पोचलोय, म्हणजे नदीला पाणी दिसतोय. तर बघूया किती पाणी आहे तो नदीला.
तर मित्र तुम्हाला आता मी जातोय वरती पुलावरती. पुलावरून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. पाणी वाढलं आहे, बऱ्यापैकी पाणी वाढलं आहे. दाखवतो बघा तुम्हाला. हा बघा आता जो पाणी त्याच्यापेक्षा खाली पाणी होता, पाणी जरा वरती आलाय. बाकी हा ब्रिज असा आहे पूर्ण. दाखवतो. फ्लिपफ्लॉप स्लीप होते. बघा मित्रांनो काय कंडिशन आहे. ठीक आहे, एवढ्या प्रमाणे जास्त नाही पाणी, पण आहे तेवढ्या प्रमाणात जास्तच आहे पाणी म्हणलं तर चालेल. हे बघा आजची तिथून आले खाली. चल तुम्हाला वरून व्ह्यू दाखवला, आता खालून एक व्ह्यू दाखवतो. एक मिनिट. हे बघा नदीचं पाणी असं आहे. अहो ना इथनं गाडी आणू नका, जाईल कधी पण खाली. इथेच हे बघा. तर मित्रांनो इथून गाडी आणतायत, म्हणजे आणतात, म्हणजे एवढे नाही सगळेजण आणत नाहीत. हे बघा नॉर्मल वाढलं पाणी जरा. हो मी आलो होतो ना तेव्हा तो हा हे खालचे बोला आधी आहे ना त्याच्या खाली पाणी होता. हो तर मित्रांनो इथं आपले सगळे गणपती होते, तुम्हाला माहिती आहे गणपतीमध्ये विसर्जनच्या वेळेस. आणि इथं आपण नाचत होतो, बाळा डान्स करत होतो. इथे बघा वरती ओम्या, बाल्या आणि दादा. हे बघा म्हणजे बघा हा ही जिथं लाद दिसते ह्याच्या खाली पाणी होतं, म्हणजे जो ब्रिज आहे ना तिथं होतं पाणी. पाणी वरती वाढलं आहे. म्हणजे बघा गणपती खतरनाक. इथे पण गणपती असतात तुम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो ते बघा तिथं सिनेमॅटिक व्हिडिओ चालू आहेत, दादा आणि ओम. हे बघा त्याचा फायदा करतायत. पाऊस पण चांगला आहे. तर मित्रांनो ह्याचे हात कशाने लाल झाले ते तुम्ही सांगणार आहात आता. हे बघा एकदम हिंट देऊ शकतो, झाड आहे झाड, त्याच्यामुळे असे असे हात लाल होतात. हे बघा हा नाही बघा किती लाल झाले हात बाल्यन करत. आणि हे दोघ जणी करत. हे बघा सिनेमॅटिक काढत काढत सावकाश मागण्या येत आहेत. तर मित्रांनो आम्ही आता इथे पोचलोय म्हणजे अजून बाकी थोडं चालायचंय. तुम्हाला दाखवतो. खालती जेव्हा पाळणा नव्हता ना म्हणजे मासे पकडण्यासाठी, तेव्हा सगळे येते मासे पकडायचे. हे बघा सगळा मासा ह्या चोंड्यात यायचा, या शेतामध्ये यायचा. जेव्हापासून खाली पाळणा झाली ना मग वरती मासा येत नाही, चढत नाही. आता वरती आमच्या इथं पण शेतात यायचं, आमच्या पट्टीत तिथे पण जाम मासे भेटायचे. खालती पाळणा लावल्यापासून काय नाही भेटले मग. हे बघा इथे एवढा मासा यायचा. आता पाणी कमी आहे तरी पण तेवढ्या प्रमाणात आहे. आता इथे एवढा पाण्याचा प्रेशर असतो ना इथं, बेकार प्रेशर असतो इथे. बघा इथे बाकी तुम्हाला तिकडे नदीवरती घेऊन येतो. म्हणजे वजर, आमच्याकडे वजर म्हणतात त्याला. पातालीवर पण तुम्हाला घेऊन जाईन मी एकदा. दाखवतो. आवाज येतोय, आवाज शक्यतो पाण्याचा असू शकतो. बघूया. हे बघा पूर्ण हिरवं गार इकडे पण. हे बघा हिरवगार मग हिरवा निघेल. आणि समोरचा डोंगर बघा कसा वाटतं खतरनाक. हे बघा पूर्ण धुक्यामध्ये गेलाय. तर तुम्हाला आता दाखवतो, जातोय तो. हे बघा हा सरकत काहीतरी गेल. पूर्ण हिरवगार आजूबाजूला, पूर्ण हिरवगार. आता तरी पण जास्त गवत वाढलं आहे, झाडं पण वाढले आहेत, पहिले एवढी नव्हते. हे बघा तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला क्लिअर ऐकायला येतोय.
पाण्याचं प्रेशर जाम आहे. ते दाखवतो मी तुम्हाला आता. बघा काय हे बघा असा बांध आहे. भीती वाटते. ह्या बांधावरती हा बघा मित्रांनो काय प्रेशर आहे पाण्याला. बोललो होतो तुम्हाला. शपथ सावकाश बांधते. तुझी आता निघा ही चप्पल स्लिप. सावकाश उतर, चप्पल काढून उतर. तर मित्रांनो तुम्हाला प्रेशर दाखवतो पाण्यात. तर मित्रांनो आपण इथे पोहोचलोय. तुम्हाला प्रेशर दाखवतो पाण्याचा. काय प्रेशर आवाज तर येत असेल तुम्हाला शक्यतो मला वाटतंय. हे बघा नेक्स्ट 2x 4x हे बघा काय पाण्याचं प्रेशर आहे. पाण्याचं प्रेशर आहे. आणि आम्ही जेव्हा आलो होतो म्हणजे नदीवरती येतो आम्ही पोहण्यासाठी तेव्हा एवढाच प्रेशर नसतो पाण्याला. हे बघा मला दाखवतो. पुढे घेऊन जातो मी एकदा. बाल्ल्या सावकाशी. बाल्ल्याची भीती वाटते. बाल्ल्याने घातलं का बघा. हा बघा पिपलॉक. तिथे एक जास्त स्लिप होते. हे बघा तर तुम्हाला दाखवतो. हा धबधबा बघितला आहातच तुम्ही. तेव्हा पुढे घेऊन जातो. आणि पाणी खूप आहे इथे. एवढं खूप आहे ना म्हणजे 10-12 फूट खाली असेल पाणी. एवढा खोल आहे. हा बघा जाम प्रेशर आहे. सरळ दादा चुकशील. हे बघा मित्रांनो ही जी दगड ही दगड याच्यावर तिथं आम्ही उडी मारायचो कारण पाण्याचं प्रेशर आहे. पाणी खाली घेऊन जाईल. हे बघा पूर्ण इकडे. तर तुम्हाला पाळणा दाखवतो. पाळणा कसा असतो माशांचा ते पण तुम्हाला दाखवतो. तिकडेच आहे. हे बघा पाळणा दाखवतो. पाळणा तुम्हाला किती होतो कसा असतो तो माशांसाठी बांधलेला आहे. बोलवतो ना की मासे खूप यायचे पण जेव्हापासून हा पाळणा झाला त्याच्यानंतर मासे काय जास्त वरती चढत नाही. हा बघा हा असा बांध घातलेला आहे माशांसाठी. इथं गर्दी लावायला जे कोकणातले त्यांना माहिती असेल गर्दी काय आहे ते. हे बघा हे बघा हा असा पाळणा. इथं पाळणा असतो. इथं पाणी प्रेशरला येतो आणि इथून मासा उड्या मारतो त्याच्यात. हे बघा असा पाळणा आहे. मला नदीला पाणी दाखवतो किती कडे लावले पाणी तो. हा बघा हे बघा किती पाणी आलं कडेला. अजून थोडासा पाऊस पडतोय कंटिन्यू तर मग पूर्ण जाईल. हा सगळा पूर्ण भरेल. हा माझा काका आहे. काका घेऊन आलाय गुरांना इथे चारायला. हे बघा हे बघा म्हशी आहेत. हा माझा काका. आणि ते तिकडे अजून येतात चालतात. हे बघा हा येत आहेत ते. हे बघा तिकडून सावकाश 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 येत आहे. हे हाय नदी. अरे पण हा कायच नाही. ह्याच्यापेक्षा वर पाणी असतो. हा सगळा दगड आहे ना दगड सगळा पाण्याखाली जातो. तिथं पाणी येतो. हो किती पाणी असतो ना. हा सगळा दगड जातो ना खाली पाण्याखाली. तर मित्रांनो हा जो तुम्हाला मी पाणी दाखवला आहे म्हणजे हा बघा हा पाणी काहीच नाही. हा पाणी काहीच नाही. कारण जेव्हा फुल पाऊस असतो म्हणजे प्रॉपर पावसाळा तेव्हा ह्या दगड्यात नाही तुम्हाला दिसतात दगड सगळे. या बघा या दगड्या. ह्या दगड्या पूर्ण पाण्याखाली असतात. तो बांध आहे ना मगाशी आपण तो बांध आहे ना मगाशी जिथून आपण आलो त्या बांधाला पाणी लागतो. म्हणजे एवढा पाणी आणि प्रेशर जाम असतो. बघा या दगड्या पूर्ण पाण्याखाली जातात सगळ्या दगड्या.
इकडे यांचा फोटोशूट चाललाय. सावकाश जावा ये सावकाश, पाण्याचा प्रेशर जाम आहे. उम्याच आहे दाखवतो या दोघांची मस्ती कुठे आहे. मी इथे बसलोय आणि दोघ जण कुठे गेलेत बघा. हे बघा नदीच्या कडेला एकदम कट टू कट. मित्रांनो मी किती जवळ आले पाण्याच्या ते तुम्हाला दाखवतो. एवढ्या पाण्यात प्रेशर आहे ना, खतरनाक पाण्यात प्रेशर नाही प्रमाणाच्या बाहेर. हे बघा हे दोघ जण तिथे बसलेत. प्रेशर बघा कसं आहे पाण्याला. हे बघा आणि बल्ल्या तिकडे बसवले वरती. हे बघा किती पाण्याचा प्रेशर बघितलं तुम्ही. एवढ्या पाण्याचा प्रेशर. पाऊस 3च दिवस पडला फक्त. मित्रांनो पाण्याचा प्रेशर बघा किती आवाज तुम्हाला येत असेल पाण्याचा. हे बघा हे बघा आणि हे दोघं जण इथे बसलेत फोटो काढताय आणि व्हिडिओ काढताय. आणि मी ते तुम्हाला दाखवतोय कसं काय कंडिशन असते पावसाळ्यात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नका. एवढं नक्की घेतो आहे तुमच्यासाठी. सबस्क्राईब मात्र नक्की करा. लाईक पण करा. लाईक बघा व्हिडिओ. हे बघा लाईक पण करा. जसं बघतो आता लाईक करत नाही. लाईक पण करा. बघतो का नुसते लाईक पण करा. होतं का नाही असं बघा. आला फिरायला. मित्रांनो पाण्याचं प्रेशर वाढत चाललं म्हणजे पाणी वाढत चाललं. किंवा दाखवतो मागाशी कशी होती बघा. पाणी या दगडावरती आलं. ह्या दगडाच्या खाली पाणी होतं मागाशी. हे बघा मल्ल्या तिकडे बसवले. तर मित्रांनो मी पूर्ण भिजलोय म्हणजे डोकं भिजलंय. खालती गेलो तर तुम्ही बघितला हाच व्हिडिओ. आता तुम्हाला मागाशी दादा आणि ओम्या ज्या दगडावरती उभे होते ना त्या दगड पूर्ण पाण्याखाली गेला. तुम्हाला दाखवतो पाण्याचा प्रेशर कसा वाढला आहे तो. हे बघा आणि किती वाढलाय पाणी. लगेच पाणी वाढलं 2 मिनिटात. जरासा पाऊस पडल्यावर पाणी वाढला. हे बघा ती बघा दगड दिसली ती बघा. त्याच्यावर सगळं पाणी गेलाय. हा एक रिस्क असतो पाऊस पडल्यावरती कोकणात. तर आम्ही जातोय आता पुढे. पुढे पण एक नदी आहे ती पण तुम्हाला दाखवतो. ह्या नदीची कंडिशन तुम्ही बघितलं हातच. फोटो पण खूप काढले पोरांनी. आता तिकडे जाऊया वरती टाकीवर. तर मित्रांनो नदीवर जायचा प्लॅन कॅन्सल. आम्ही जातो तर डोंगरावर. तुम्हाला दाखवतो तिकडून एक व्ह्यू दाखवतो. काय खतरनाक व्ह्यू असेल ते पूर्ण डोंगरात आहे. हे बघा तिकडे आम्ही निघालो होता. बघा जेव्हा खूप पाऊस असतो म्हणजे पावसाळ्याचा सीझन असतो तेव्हा ह्या बांधावरून इकडे बघायला लागतो. हा सगळा जेवढा तुम्हाला एरिया दिसतोय ना मोबाईल मध्ये कॅमेरामध्ये सगळा एरिया पाण्याखाली असतो. सगळा टोटल एरिया. आता आम्ही चाललोय वरती. बघा तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आपण वरती टाकीवरती जायचं फिरायला पण पोरं दमलेत. तर आपण परत एकदा आणि पाऊस पण खूपच आहे. दुसऱ्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया वरचा लोकेशन. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय. आणि हा सबस्क्राईब करू नका. व्हिडिओ बघा सुद्धा. टाटा बाय बाय.